नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर. आणि आपण आज काय केलेलं आहे की एक सिरीज चालू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. आणि याच्या अंतर्गत आपण जे काय प्रक्रिया आहेत, लागणारे डॉक्युमेंट, स्कीम सिलेक्शन प्रोसेस, होणारे अपडेट, फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी याची डिटेल्ड आपण सगळी माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कोणत्या व्यक्तींना फायदा भेटणार आहे, कोणत्या व्यक्ती याच्यातून बाद होणार आहेत, आवश्यक कागदपत्रे काय, फॉर्म कसा भरायचा, या संदर्भात सगळे डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून व्हिडिओच्या सेक्शन मध्ये हे व्हिडिओ पाहू शकता. तसंच त्याचबरोबर स्कॉलरशिपचे व्हिडिओ, स्कॉलरशिप कुठल्या मिळतात ते, त्यानंतर नोकरी, भरती, या सगळ्या माहितीचं कंटेंट आपल्या चॅनलवर उपलब्ध असते, तुम्ही जाऊन पाहू शकता. चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करूया आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे कालच्या सेशन मध्ये. आणि ह्या अर्जामध्ये काय होत होतं की बऱ्याच लोकांकडे, बऱ्याच महिलांकडे त्यांचे टीसी नव्हत्या, कुणाचे शिक्षण नव्हते, आणि याच्यामुळे काय झालं की फॉर्म भरताना अडचणी आल्या. मग त्यांना एक घोषणा केली किंवा ज्यांच्याकडे हे कागद कमी आहेत त्यांना काय करायचंय, त्या कागदांना ऑप्शन डॉक्युमेंट त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या फॉर्म मध्ये 5 एकरची एक लिमिट होती. ज्यांना 5 एकर शेती असेल तेच इलिजिबल होते. 5 एकर पेक्षा अधिक शेती असणारे लोक इलिजिबल नव्हते. त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा बदल यांना केलेला आहे. ते काय आहे बदल आपण पाहूयात. इथं पहा, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 जुलै रोजी लाभार्थी नोंदणी सुरू झाली. या योजनेकडे लक्ष वेधले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात महिलांना मोठी उत्सुकता दाखवली. आता त्यासाठी त्यांना प्रामुख्याने पहिला बदल काय केला बघा. आता विस्तारित अर्जाची अंतिम तारीख, म्हणजे जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, अगोदर त्यांना सांगितलं होतं 15 जुलै 2024 आहे, म्हणजे ही एक कमी तारीख होती. याच्यामध्ये लोकांना डॉक्युमेंट काढणं मुश्किल होतं. आणि या डॉक्युमेंटसाठी एखादं डॉक्युमेंट काढायचं, जसं डोमासील काढायचं, उत्पन्न काढायचं, त्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी पुरेसा कालावधी नव्हता. त्यांच्यासाठी त्यांना काय केलं की डेट वाढवली, 31 ऑगस्ट 2024 केली. आणि पर्यंत अर्जाची अनुमती देताना ती 2 महिन्यापर्यंत वाढवली असून या नवीन मुदतीपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना मासिक लाभ 1500 रुपये पासून सुरू होईल 1 जुलै 2024. आता बघा की जो 1500चा लाभ आहे तो सुरू होणार आहे, आणि जी शेवटची तारीख 15 जुलै 24 होती ती 31 ऑगस्ट 2024 झाली. म्हणजे पहिला बदल काय की लास्ट डेट एक्सटेंड झाली. सेकंड, निवासी पुराव्यासाठी पर्यायी दस्तावेज. आता निवासी पुरावा काय, निवासी पुरावा म्हणजे त्यांना प्रामुख्याने सुरुवातीला सांगितलं होतं की प्रत्येक महिलेनं डोमासाईल द्यायचं. आता डोमासाईलचा प्रकार कसा असतो की आपण महाराष्ट्रात राहतो याचा पुरावा म्हणजे डोमासाईल. आता हे काय असतं, ज्यांचं लग्न झालेलं असतं त्यांचं लग्नानंतरचं नाव वेगळं असतं, लग्ना अगोदरचं नाव वेगळं असतं. मग आता आपण नाव चेंज झाल्याच्या नंतर आता आपण जे डोमासाईल काढायचं त्यासाठी महिलेला काय करावं लागतं, तिच्या माहेरकडून हे डोमासाईल काढावं लागत असतं. मग ते काढण्यासाठी त्यांच्याकडे त्या कालावधीतले पुरावे उपलब्ध नसतात, कुणाच्या वडिलांचे पुरावे नसतात, कुणाच्या भावाचे नसतात किंवा स्वतःचे नसतात. त्याच्यामुळे खूप मोठ्या अडचणी येत होत्या. किंवा कुणाकडे शिक्षणाचे पुरावेच उपलब्ध नाहीत. डोमासाईल काढण्यासाठी राशन कार्ड, टीसी लागत असते किंवा निर्गम उतारा लागत असतो. बऱ्याच जणांकडे ते उपलब्धच नाही किंवा बऱ्याच जणांचे शिक्षणच नाही. मग ह्या परेशानीसाठी त्याने एक पर्यायी ऑप्शन, पर्यायी व्यवस्था शोधली आहे. त्यांना काय केलं की डोमासाईल ज्याच्याकडे नसेल तर त्याऐवजी त्यांना 15 वर्षाचं पूर्वीचं रेशन कार्ड, शब्द व्यवस्थित आहे का, 15 वर्षाच्या पूर्वीचं रेशन कार्ड असेल तर ते ऑप्शन म्हणून देऊ शकतात. सेकंड, मतदार ओळखपत्र. मतदार ओळखपत्र म्हणजे प्रत्येकाचं वोटर आयडी असतं, वोटर आयडी सुद्धा देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याकडे डोमासाईल नाहीये पण शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी आहे, त्यांना टीसी पण देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जन्माचं प्रमाणपत्र हे पण देऊ शकतात. आता याच्यामध्ये त्यांना काय केलंय नीट आहे का, आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईलला पर्यायी 4 ऑप्शन दिले. एक आहे राशन कार्ड, 2 आहे मतदान कार्ड, 3 आहे टीसी आणि 4 आहे जन्म प्रमाणपत्र. ऑलराईट. आता नवीन जे आहे लँड जे आहे ते त्या लँडची जी स्थिती आहे 5 एकर पर्यंत होती ती हटवली आहे. काय केलंय पाहूया. 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना वगळण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले असून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. म्हणजे अगोदर काय केलं होतं की मिनिमम क्रायटेरियामध्ये मिनिमम लोकांना इलिजिबल ठरवलं होतं. त्यासाठी त्यांना काय केलं होतं की 5 एकराची कंडिशन ठेवली होती की ज्यांच्याकडे कुटुंबामध्ये 5 एकर सर्व मिळून जमीन आहे ते व्यक्ती पात्र आहेत. त्याच्यापेक्षा जास्त असणारे लोक अपात्र आहेत, महिला अपात्र आहेत. त्याच्यामुळे ही सुद्धा निर्बंध त्यांना हटवला आहे. आता 5 एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या सुद्धा महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असं त्यांना सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पहा, विस्तारित वय पात्रता.
माझी बहीण लाडकी योजनेमध्ये काय केलं होतं की वयाची अट 21 ते 60 ठेवली होती. आता त्याला त्यांना एक्सटेंड केली 21 ते 65, ज्यामुळे वृद्ध महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. अगोदर बरेच लोकांनी काय केलं होतं, एसटी साठी म्हणा किंवा कुठल्या कामासाठी त्यांचे वय डुप्लिकेट करून घेतले किंवा होते किंवा वाढवून घेतले होते. त्याच्यामुळे या प्रकारामध्ये या महिलांना लाभ घेता येत नव्हता. तर मग आता काय केलंय, ही डेट एक्सटेंड झाल्यामुळे 21 ते 65 मध्ये काही आणखी महिलांचा यामध्ये समाविष्ट होणार आहे. तर त्यांना पण याचा लाभ मिळणार आहे. आता नेक्स्ट पहा, महाराष्ट्रात अधिवासात विवाहित महिलांचा समावेश. आता काय, इतर राज्यात जन्मलेल्या परंतु महाराष्ट्र अधिवास असलेल्या पुरुषांशी विवाह केलेल्या महिला पात्र मानल्या जातील. त्यांच्या पतीसाठी स्वीकार्य कागदपत्रामध्ये हे समाविष्ट आहे. जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र. आता फॉर एक्झाम्पल, एखाद्या अदर स्टेटची महिला महाराष्ट्र स्टेट मध्ये दिलेली आहे किंवा महाराष्ट्र स्टेट मधल्या एखाद्या पुरुषाशी लग्न झालेलं आहे, तर ती व्यक्ती अगोदरच्या दिलेल्या निर्देशानुसार पात्र नव्हती. आता त्यांना काय केले, त्याला पात्रतेसाठी एक क्रायटेरिया ठरवलाय. जर अदर स्टेटची महिला महाराष्ट्र स्टेट मध्ये एखाद्या पुरुषाशी लग्न करते आणि तिच्याकडे तिच्या पतीचं जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र या तिन्हीपैकी कुठल्या जर कागदपत्राचा समावेश असेल किंवा कागदपत्र उपलब्ध असेल, तर ती महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र आहे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार शिथिल. आता याच्यामध्ये काय की एखाद्या कुटुंबाकडे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न दर्शवणारे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे पुरेसे आहे. म्हणजे पहा की ज्यांना उत्पन्न काढण्यासाठी लोकांना उत्पन्न काढावं लागत होतं या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तर आता त्यांना काय केलंय, कंडिशन चेंज केली की एखाद्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नाही, वेल काय अडचण नाही, मग त्यांना काय करायचंय, त्यांचं पिवळं किंवा केशरी राशन कार्ड दाखवायचंय आणि एवढं दाखवल्याच्या नंतर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही, असं याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. वेल नेक्स्ट मुद्दा आहे अविवाहित महिलांचा समावेश. अगोदर काय केलं होतं की अविवाहित महिलांसाठी त्यांना ठेवलेलं नव्हतं. आता त्यांना काय केलं, या योजनेच्या आत प्रति कुटुंब एक पात्र अविवाहित महिलेलाही लाभ मिळेल. आता एखाद्या कुटुंबामध्ये 3-4 अविवाहित महिला म्हणण्यापेक्षा मुली, तर त्या मुली आहेत, तर त्याच्यामधल्या प्रति कुटुंबातील एका पात्र म्हणजे फक्त कुठल्याही एका मुलीला लाभ मिळणार आहे, असं याच्यामध्ये 7 नंबरच्या कंडिशन मध्ये त्यांना मेन्शन केलं. तर खूप मोठा बदल, खूप महत्वाचा बदल यांना याच्यामध्ये केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही सगळी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी हा व्हिडिओला शेअर करा. ही आपली एक सामाजिक जबाबदारीच आहे असं समजा. आणि तुम्हाला याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला स्किप किंवा बंद करण्यापूर्वी ऐका. याच्या संदर्भात सगळे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि या योजनेमार्फत कशी सिलेक्शन प्रोसेस केली जाणार आहे त्या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा. मला एलिजिबिलिटी संदर्भात किंवा सिलेक्शन संदर्भात व्हिडिओ हवा आहे असं. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन